वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण या ठिकाणी पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात डिफिकल्टी लेवल जे असते मित्रांनो ते म्हणजे लक्षात ठेवून आपण या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न ॲड करत आहोत. व्हिडिओ क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी ऑलरेडी आपण 4 व्हिडिओ 2026च्या परीक्षेसाठी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी अपलोड केलेली आहे. प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पाहू शकतात, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण ॲड केलेले आहे मित्रांनो पुन्हा प्रश्न ॲड होणार नाही, म्हणजे आपले प्रश्न रिपीट होत नाही. आणि या ठिकाणी जे 20 प्रश्न असणार आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला टोटली लेक्चर या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. तो देखिए दोस्तों, यहाँ पर आपको फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेनी है, सेकंड लैंग्वेज मराठी लेनी है और बाकी के जो सब्जेक्ट होते हैं वो कॉमन होते हैं. मतलब मैं आपको बताऊंगा कि पास होने का सबसे आसान रास्ता क्या है, क्योंकि अभी बता रहे कि इंग्लिश कंपलसरी, ऐसा नहीं होता है दोस्तों. ये पात्रता परीक्षा है, इससे आपको नौकरी नहीं मिलती है. ये सिर्फ पात्रता परीक्षा है. तो यहाँ पर आप कोई भी लैंग्वेज को लेकर परीक्षा दे सकते हैं, क्योंकि सीटेट की अगर आप बात करेंगे तो सीटेट में अगर हम मराठी मीडियम के होने के बावजूद हमको सिर्फ 30 मार्क्स का जो पेपर है वो मराठी में होता है, पूरा का पूरा पेपर आपका हिंदी में होता है दोस्तों. तो बिल्कुल कंफ्यूजन नहीं रखना है, हम आपकी जिम्मेदारी लेती है. फर्स्ट लैंग्वेज आपने हिंदी लेनी है, सेकंड लैंग्वेज आपने मराठी लेना है और बाकी जो पेपर होगा हमारा वो मराठी में ही होगा दोस्तों. ये सभी को पता है. तो पेपर 1 हो या पेपर 2 हो, इस तरीके से आपने आपका भाषा का सिलेक्शन करना है दोस्तों. नोटिफिकेशन आने के बाद हम आपको इन्फॉर्म करेंगे कि आपको फॉर्म किस तरीके से फिल करना है. फिलहाल वीडियो शुरू करते हैं. चैनल को प्लीज सब्सक्राइब कीजिए, वीडियो को प्लीज लाइक कीजिए. आता हे बघा प्रश्न क्रमांक 1. आता पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेमध्ये विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे. ए ओ ओ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रसस्वर, अर्धस्वर, संयुक्त स्वर किंवा सजातीय स्वर, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 3 असेल, ऑप्शन सी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. संयुक्त स्वर म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आता हे बघा दुसरा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता. आता हे बघा मित्रांनो, उपसर्ग म्हणजे काय. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या पूर्वी लागलेला शब्द आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी लागलेला शब्द किंवा शब्दांश आपण त्याला म्हणू शकतो. आता या ठिकाणी बद उपसर्ग लावून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा शब्द कोणता. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल, नाम म्हणजे बदनाम, ऑप्शन जे 4 असेल ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बरोबर म्हणजे षष्टी विभक्ती कोणती तर चा ची चे हे षष्टी विभक्ती या ठिकाणी दिलेली आहे. आणि सप्तमी म्हणजे त ई आ, तर ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. आता हे बघा चौथा जे प्रश्न आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अरे रे आणि
कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. लॉजिकली आपण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की अरे रे म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. तर ऑप्शन जे एक असेल या ठिकाणी आपण केवळ प्रयोगी अव्यय सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आणि, आता आणि म्हणजे कोणता, तर उभययान्वी अव्यय आणि कडे म्हणजे शब्दयोगी अव्यय. पर्याय जे बी असेल, ऑप्शन जे बी असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, आता साहित्यकार, लेखक, रचनाकार संदर्भात तुम्हाला प्रश्न हिंदीमध्ये 2 विचारले जातात, मराठीमध्ये 2 विचारले जातात. आता या ठिकाणी प्रश्न काय आहे, प्रश्न आहे की वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आता हे बघा मित्रांनो, म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता की वनवास या पुस्तकाचे लेखक कोण. आपल्याला 4 ऑप्शन्स, 4 पर्याय दिलेले आहे. ग दी माडगुळकर, प्रकाश संत, बाळकराम किंवा विद्रोही, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की वनवास पुस्तकाचे लेखक कोण. तर हे बघा, प्रकाश संत जे असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, 6वा जे प्रश्न आहे, 6वा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणतं. आता हे बघा मित्रांनो, अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, तर ज्यामध्ये कर्म नसतो त्याला आपण अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. ऑप्शन 2, पक्षी अंगणात दाणे टिपतात. श्रवणीने नवीन पैठणी आणली किंवा ताईने अंगणात पान फुलांची रंगोळी काढली. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि बरोबर उत्तर काय असेल, अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते, तर डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. आता प्रश्न नंबर 7, 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, तक्रार पत्र हे नसेल. ओके, म्हणजे आपल्याकडे आता 3 ऑप्शन्स उरलेले आहे. अभिनंदन पत्र, निमंत्रण पत्र किंवा आभार पत्र. तर हे बघा मित्रांनो, आभार पत्र या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे सी दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, 8वा जे प्रश्न आहे, 8वा प्रश्न सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, टवटवीत मलूल बरोबर आहे. कवळे निबर हे सुद्धा बरोबर आहे. अनुरूप विजोड हे सुद्धा योग्य जोडी या ठिकाणी दिलेली आहे. परंतु ऑप्शन जे 2 असेल, आवृत्त परावृत्त, या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. प्रश्न आहे की द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. आता हे बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न. म्हणजे 2024 पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, राजवाडा, पंचवटी, आई वडील, यथाशक्ती. तर हे बघा, ऑप्शन जे 2-3 असेल, ऑप्शन जे 3 असेल, आई वडील, या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की द्वंद्व समास म्हणजे आई वडील, राजवाडा म्हणजे तत्पुरुष समास, पंचवटी म्हणजे द्विगु समास आणि यथाशक्ती म्हणजे अव्ययीभाव समास. अशा प्रकारे हे 4 समासाचे उदाहरण या ठिकाणी दिलेले होते. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. आता 10वा प्रश्न बघा, 10वा जे प्रश्न आहे, सुगरण झाडावर घरटे बांधते. ओके, एक वाक्य दिलेलं आहे आणि सूचना दिलेली आहे की या वाक्याचा काळ कोणता. तर हे बघा मित्रांनो, सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. क्रियापद दिलेला आहे बांधते. ओके, म्हणजे क्रिया सुरू आहे. अशा प्रकारे हा काळ या ठिकाणी विचारलेला आहे. अपूर्ण वर्तमान काळ,
अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ किंवा साधा वर्तमान काळ. तर हे बघा, सुगरण झाडावर घरटे बांधते म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास म्हणजे 250 व्हिडिओ बिलकुल फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 11. आता 11वां प्रश्न है, सोपा प्रश्न है, स्वरादी वर्ण कौनते, जिसको हम हिंदी में कहते हैं आयोगवाह वर्ण कौन से होते हैं. भाषा का फर्क होता है, हिंदी और मराठी में सेम सेम क्वेश्चन पूछे जाते हैं. आता या ठिकाणी प्रश्न आहे की स्वरादी वर्ण कोणते. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अम आणि अहा म्हणजे स्वरादी वर्ण झाले, ज्याला आपण हिंदीमध्ये आयोगवाह कहते हैं. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की गटात न बसणारा शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, गटात न बसणारा शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. गाय, वासरू, लेकरू किंवा फूल. तर हे बघा, ती गाय म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा जे प्रश्न आहे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की तृतीय पुरुष एकवचनी नपुसक लिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तृतीय पुरुष एकवचनी नापुसक लिंगी स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता. सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे, भावे प्रयोग आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न आहे की अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखत आहे. बघा मित्रांनो, अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते. अव्ययभाव समासामध्ये म्हणजे मॅक्झिमम टाइम उपसर्ग वापरला जातो. उपसर्ग लावून हा या ठिकाणी शब्द तयार केला जातो. आता प्रश्न आहे की अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते. गैरशिस्त, वंदनचंद्र, नर्मदा किंवा वाडे हुडे. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि शिस्त या शब्दाला गैर उपसर्ग या ठिकाणी ऍड केलेला आहे म्हणजे गैर शिस्त आपला अव्ययभाव समासाचं उदाहरण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, 15वा प्रश्न या ठिकाणी अलंकार विचारलेला आहे. ओके, बरोबर, अलंकार विचारलेला आहे. प्रश्न आहे की पिवळे तांबूस ऊन कवडे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. अशा प्रकारे सायंकाळची शोभा या कवितेतून ही पंक्ती या ठिकाणी घेतलेली आहे. या काव्य पंक्तीत कोणता अलंकार आढळतो. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अतिशोक्ती अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार किंवा उपमा अलंकार. तर ऑप्शन जे 3 असेल, रूपक अलंकार आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी मराठी नोट्स आपली तयार झालेली आहे. मित्रांनो, मराठीचे जे नोट्स आहेत ते तुम्हाला फक्त 199 मध्ये PDF स्वरूपात या ठिकाणी मिळणार आहे. टोटली व्याकरणचे कंटेंट आपण ॲड केलेले आहे. मित्रांनो, लेखक, रचनाकार, साहित्यकार, कवी यांच्या संदर्भात सुद्धा माहिती आपण ॲड केलेली आहे. आणि 2 प्रश्नपत्रिका 2025 ची जी परीक्षा झाली होती मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 ते 2 प्रश्नपत्रिका आपण या नोट्समध्ये ॲड केलेले आहे. फक्त 84 पेजेसचे हे नोट्स आहे मित्रांनो, PDF स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात आणि क्वालिटी नोट्स आहे म्हणजे तुम्हाला काही जास्त वाचन करायची आवश्यकता नाही. मित्रांनो, हे नोट्स वाचा, कंटेंट समजून वाचा म्हणजे एकही प्रश्न बाहेरचा विचारला जाणार नाही, हे कन्फर्म आहे. एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनमध्ये, या नंबरवर
व्हॉट्सअप करून फक्त हाय करून तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात मित्रांनो. व्हॉट्सअपवर हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे मराठीचे जे इम्पॉर्टंट नोट्स आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी 199 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. तर आताच व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न आहे. हे बघा 16वा जे प्रश्न आहे ते दिलेला आहे की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आता हे बघा मित्रांनो, एक वाक्य दिलेलं आहे, नव्यांची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते, या वाक्यातील भाववाचक नाम कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वेड, नवलाई, नव्यांची किंवा लावते. तर नवलाई या ठिकाणी भाववाचक नाम असणार आहे, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की कोणत्या नामाचे वचन बदलत नाही. आता हे बघा मित्रांनो, कोणत्या नामाचे वचन बदलत नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, घड्याळ, आसू, पाणी किंवा पिलू. तर हे बघा, पाणी या नामाचे वचन बदलत नाही, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे डॅश डॅश. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला. आता मित्रांनो हे बघा, फक्त एकच शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, भावना म्हणजे इमोशन्स. आता ज्या पत्रामध्ये इमोशन्स असते, उत्स्फूर्तपणा असते, त्या पत्राला आपण कोणता पत्र म्हणू? तक्रार पत्र नाही, नोकरीसाठी अर्ज नाही, चौकशी पत्र सुद्धा नाही, म्हणजे निमंत्रण पत्र. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि 4 पैकी उपसर्ग कोणता नाही. तर हे बघा, यथा उपसर्ग आहे, म्हणजे यथाशक्ती एक शब्द तयार होतो. आ सुद्धा उपसर्ग आहे, आजीवन शब्द तयार होतो. प्रतिकार, प्रति सुद्धा उपसर्ग आहे, परंतु कार या ठिकाणी उपसर्ग नाही, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? कठीण प्रश्न आहे, म्हणजे साहित्यकार, लेखक, कवी यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे की बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण? तर हे बघा मित्रांनो, या संदर्भात आपल्याला नॉलेज पाहिजे, कारण की असे प्रश्न 2-3 असतात, हिंदीमध्ये 2-3, मराठीमध्ये 2-3, म्हणजे जवळपास 4 ते 5 प्रश्न हे विचारले जातात. आपल्याला म्हणजे नॉलेज या संदर्भात असला पाहिजे, कारण हे जे प्रश्न असतात म्हणजे थोडे डिफिकल्ट क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. अत्रे, देशपांडे, माडगुळकर किंवा गदी माडगुळकर अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी बंगरवाडी या पुस्तकाचे लेखन केले होते, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. तर हे बघा, महाटेट 2026 पेपर 1 मराठीसाठी आपले प्रश्नसंच अवेलेबल झालेले आहे मित्रांनो. 149 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठीची 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे पीडीएफच्या स्वरूपात विथ आन्सर की, म्हणजे जशा प्रकारे परीक्षा परिषद टीईटीची प्रश्नपत्रिका तयार करते मित्रांनो पेपर 1 साठी मराठी विषयाची, तशाच प्रकारे आपण 10 प्रश्नपत्रिका, सेपरेट प्रश्नपत्रिका मराठी विषयाची या ठिकाणी तयार केलेली आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 30-30 प्रश्न या ठिकाणी मिळणार आहे आणि विथ आन्सर की मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक पानाच्या शेवटी तुम्हाला आन्सर की दिलेली आहे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला आन्सर की दिलेली आहे मित्रांनो. आणि क्वालिटी क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे, कारण यापैकी काही प्रश्न जवळपास म्हणजे काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये फिक्स विचारले जाणार आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार केलेली आहे. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. कारण की जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते टोटली अनालिसिस करून आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे 10 प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 2 साठी काम सुरू आहे मित्रांनो. लवकरच पेपर 2 प्रश्नसंचासाठी जाहिरात दिली जाणार आहे. म्हणजे हे एकदम क्वालिटी बेस्ड क्वेश्चन सेट आपण या ठिकाणी तयार करत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.